चित्रे, कशी आहेस? गेला का हॅलो जॉब? मीरे. अगं आता जस्ट इंडियातनं आलोय आणि अजून जेटलॅग्ड आणि असं सगळं आहे म्हणजे चालू. पण छान झाली ट्रिप, मजा आली. आणि अजून आय बॅक सम ऑफ द उबर स्टोरीज दॅट आय हॅव टू शेअर विथ यू. ते हा. घडत असतानाच म्हणजे मला असं झालं, अरे हे मला मीरेला सांगायलाच पाहिजे. फक्त तुला स्टार्ट सांगते, म्हणजे आम्ही जेव्हा हम्म, इथून निघालो, एअरपोर्टची उबर बुक केली होती. असं नाही की घरच्या पत्त्याची केली होती कुणाच्या दुसऱ्या. तर हम्म, तो आला बरं का. हम्म, आणि बिटर हाफ वॉज आउटसाइड. मी आतलं काहीतरी आवरत होते, लाईट बंद आहेत ना, गॅस बंद आहे ना वगैरे. आणि युजली तो असा लोकांवर वसवस करत नाही, तो नीट वागतो सगळ्यांशी, सौहार्दपणे सौहार्दपूर्ण वागतो. कोणी त्याच्याशी असं खूप अरोगंटली बोललं तरी तो नीटच रिप्लाय करतो वगैरे, हे तुला माहितीच आहे. तर मी जोवर बाहेर पडले ना, तोवर तो वैतागला होता. तो म्हणला मला नकोय हा उबर, ही उबर. म्हणलं अरे असं नाही, आपल्याला उशीर होईल ना म्हणजे. तर म्हणलं मी बोलते वगैरे, असं मी खूप गेले तिथे. तर ओ माय गॉड, तो उबरवाला आम्हाला हा, म्हणला की तुमच्या खूप बॅग्स आहेत. 3 बॅग्स होता, पर हेड एक एक बॅग आणि एक हँडबॅग. तर हा. एअरपोर्टची उबर बुक केल्यानंतर म्हणजे वॉज ही एक्सपेक्टिंग जस्ट अ हँडबॅग, अ स्मॉल पर्स, रेसलेट? मला हम्म. कळलं नाही म्हणजे. आणि ती पण इंटरनॅशनल केली असेल ना तू, कारण इंटरनॅशनल एक्झॅक्ट, टर्मिनल. इंटरनॅशनल. येस येस मेम. तर मला काहीच कळत नव्हतं की ह्याचा म्हणजे मुद्दा काय, मग का म्हणजे हा आला इथे वगैरे. तर मग तसा चेहऱ्यावर त्याच्या भयंकर त्रासलेला भाव होता. आणि मग त्यांनी त्या डिक्की वगैरे उघडली, मग बॅगा आम्हीच आत भरल्या. तर तो म्हणला प्लीज यूज माय कार नाईसली, यू आर स्क्रॅचिंग इट अप. म्हणलं एक मिनिट, मला सुरुवात नाही करायची अशी." तर आम्ही पैसे भरून ती उबर तिथे कॅन्सल केली. आणि हम्म, हताश झालो होतो का आम्ही, कारण त्याच्यात एक आता तिसरा अँगल आलाय ना आमच्या आयुष्यात. म्हणजे आमचा जो मुलगा आहे 14 वर्षाचा, त्यांनी मला असं सांगितलं तिथे उभं राहून, आई यू कॅनॉट बी रूड टू एव्हरीबडी लाईक यू आर रूड टू मी अँड बाबा. असं तो मला म्हणला अगं, ऑन माय फेस. म्हणलं अरे मी नाही कधी रूडनेस दाखवलाय. मी फक्त त्याला म्हणते की मला माफ कर, माझ्या प्रवासाची सुरुवात मला अशी करायची नाहीये. तर वगैरे वगैरे, मग ते सगळं झालं. मग दुसरी उबर बोलवली. हम्म, 10 मिनिटं आम्ही तिघं असे चिडून उभे होतो, साधारण युद्ध पातळीवर, अजून काही होऊ नये पुढचं, असं असं व्यवस्था करत म्हणजे. तर तो आला. हा, ओ माय गॉड. तर तो इतका गोड होता. फक्त प्रॉब्लेम होता की त्याला इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि आम्हाला स्पॅनिश येत नव्हतं, एवढा एकच प्रॉब्लेम होता. मग त्यांनीच आमच्या बॅगा वगैरे सगळ्या आत ठेवल्या आणि तो असं खूप बॅगांकडे हात करून विचारत होता मला काहीतरी, की हा. खूप प्रश्न. तर मला वाटलं अरे आता ह्यालाही प्रॉब्लेम आहे, मी प्रत्येक पर हेड एक बॅग नेतोय, याचं कोणाला मान्यच नाहीये म्हणजे. तर मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी की फ्लुएंट इन स्पॅनिश वगैरे वॉट एव्हर. तर तिला म्हणलं की प्लीज याच्याशी बोलून मला सांग की ह्याचं काय म्हणणं आहे, कारण माझं गुगल ट्रान्सलेटर काही वर्क होईना तेव्हा. तर ती म्हणली काय नाही, तो फक्त म्हणतोय की एवढ्याच बॅगा आहेत का. म्हणलं "ओ, माझ्या डोळ्यात असे अश्रूच आले." आधीच्या एक्सपिरियन्स वरनं म्हणलं आज काय आपण पोहोचत नाही एअरपोर्टला, भारतात काय पोहोचत नाही एकूणातच. तर असं सगळं करत करत मग पूर्ण आमचा प्रवास एअरपोर्ट पर्यंत अमेझिंग होता. फक्त विथ हम्म. गुगल ट्रान्सलेटर. म्हणजे असं, म्हणजे आमची फॅमिली, गुगल ट्रान्सलेटर आणि तो मॅन, असा बोलत होतो की कसं जाणार, कुठे जाणार, कसं जाणार, तुमचं आयुष्य कसं, आमचं आयुष्य कसं, असं करत करत आम्ही मजल दर मजल करत पोहोचलो बाबा एकदाचे. पोचला आणि बॅगा कोण पोचल्या? नॉट जस्ट यू, विथ बॅगा. बॅग सकट पोहोचलो. पण सिरियसली मला हल्ली असं वाटतं, म्हणजे तुमच्या प्रवासाचा एक असा उबर एक्सपिरियन्स, असा एक वेगळाच एक असा सेक्टर झालाय आता म्हणजे. हो, हो, मधला हो. तो एक असतो टाइम गॅप, तो काहीही होतं हे, नाही, अशक्य मला होतं. सिमिलर एक्सपिरियन्स आलाय, पण तो इंडियात आलाय, हा इंडियावरनं हा परत येताना. हा. कारण सो आम्ही गेलो होतो एकत्र, 4 जण हम्म गेलो होतो. हम्म आणि हम्म. येताना परत अमित एकटा येणार होता. आणि हा. त्याची एक बॅग, एक मोठी बॅग आणि एक छोटी बॅग अशी होती हम्म त्याची. हम्म तर आणि त्याच्या कंपनीने कुठून तरी अरेंज केलं होतं त्याचं ट्रान्सपोर्टेशन. हम्म. सो त्यांनी सांगितलं माझ्याकडे एक मोठी बॅग, एक छोटी बॅग आहे. सो अशी काय खूप अशी अगदी म्हणजे फुल फॅमिली नाहीये, तर एक्सेल गाडी मोठी. नकोय. हा. हा, मोठी गाडी नको, बट यू एक्सपेक्ट रेग्युलर सदान ऍटलीस्ट, राईट? तर त्यांनी पाठवली गाडी, राईट? आणि आम्ही तसं लाईक एकच बॅग आहे आणि ऑफिसचा असल्यामुळे व्हॉट एव्हर, तो लवकर आला, हा. बिफोर द टाइम. ओके. तर मी आम्हाला म्हटलं की प्लीज जाऊन बॅगा ठेव, नंतर तुला हम्म निघायचं तेव्हा निघ, असं काही मी तुला जायला सांगत नाहीये, बट हम्म. जस्ट मेक शुअर. कारण त्याला एक बॅक की स्टोरी होती की आय हा. वॉन्टेड टू मेक शुअर की इट गोज, द बॅग्स गो इन, राईट? हम्म.
आधी तर नाही नाही नाही, ओके ओके. फायनली ही स्टार्टेड टूक द बॅग्स आउट, आणि मग तो ड्रायव्हर त्याच्याकडे असं बघतोय, बॅगांकडे बघतोय, ड्रायव्हर कसा त्याच्याकडे म्हटलं ह्याला काय प्रॉब्लेम आहे, एक बॅग म्हणजे त्याला वाटत, मला वाटलं की मे बी ते ड्रायव्हर डझंट नो की एकटा ट्रॅव्हल करतोय, म्हणून त्याला कमी वाटत असेल असं वाटलं. ओके. की अजून येत नंतर आहेत वगैरे असं. हा, की अजून किती बॅगा येणार आहेत वगैरे. नंतर तर तो माणूस मराठीत म्हणाला की एवढ्या बॅगा आहेत का? म्हटलं एवढा म्हणजे एक मोठी आणि एक छोटी आणि त्याची लॅपटॉपची बॅकपॅक. तर तो म्हणे अहो पण एवढ्या नाही जाणार गाडीत. म्हटलं म्हणजे वर, आणि आम्ही पुण्याहून मुंबईला जात होतो. असं नाहीये की एअरपोर्टवर. मुंबई इंटरनॅशनल, एअरपोर्ट, हा, इंटरनॅशनल एअरपोर्ट. आय मीन कम ऑन. तर मी आय वॉज लाईक हा म्हणजे काय झालं बघू. मला लाईक हाऊ कॅन वन बॅग नॉट फिट इन द ट्रंक, किती छोटी असली तरी, राईट. अगदी तुम्ही ती स्विफ्ट आणली तरी पण कुठेतरी कोंबता येईल, राईट. हं. म्हणून मी जाऊन बघितलं, तर ट्रंक उघडलं तर मोठा सीएनजीचा टँक इन द ट्रंक. सो देर इज नथिंग गोइंग इन द ट्रंक, राईट. आणि पुढच्या मागच्या सीटवरती ती मोठी बॅग राहिली, पण हं. त्याच्यावरती ती छोटी बॅग आणि शिवाय अमितची लॅपटॉप बॅग, असे सगळं हं. राहत नव्हतं, राईट. हं. असं खूप त्यांनी फाईट केलं कसं तरी त्या हं. मागच्या सीटवरतीच आपल्याला बसवता येतंय की नाही, सगळं बॅग वगैरे खूप प्रयत्न केला, हं. ठीक आहे. हं. असं खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. मग नंतर काहीतरी त्यांचं बोलणं झालं आणि अमित आतमध्ये आला मला सांगायला काहीतरी. म्हटलं काय झालं का सगळं, बिकॉज आय फिगर की काहीतरी करतील अरेंज वगैरे, राईट. हां. तर अमित म्हणाला नाही नाही, तो असं म्हणतोय त्यांनी दुसरा ड्रायव्हर बोलवलाय. म्हटलं अच्छा, मोठी गाडी घेऊन येणार आहे का? हां. हां. तर तो म्हणाला नाही नाही, तो मोटरसायकलवरती येणार आहे. म्हटलं एक नंबर. ड्रायव्हरचा प्रॉब्लेम आहे का? अय्यय्या! तर त्या दोघांचं, त्या विद्वान ड्रायव्हर आणि त्याच्या मॅनेजर वॉटेवर त्याच्या ओनरने असं एक सुचवलं होतं की बॅगा या गाडीत जाऊ दे आणि हां. तू मोटरसायकलवर मागे बसून, अमित खुद्द मोटरसायकलवर मागे बसून मुंबई एअरपोर्टला जाईल. डोळ्यासमोर आलेलं आहे माझ्या 4 तास. आहाहा! ब्युटिफुल. आधी तर तो म्हणत होता अमितला की मी मांडीवरती छोटी बॅग वगैरे घेऊन बस. म्हणलं 4 तास नाही असं अवघडून कोणी बसू शकत, राईट. आफ्टर एंड तर तो ड्रायव्हर म्हणे अहो नाही, बॅगा पुरत आहेत पण तुम्हाला सेपरेटली घ्यायला लागेल म्हणून तुमचं मोटरसायकल फक्त बोलवतो. तुमची फक्त अडचण होतीये जराशी. Oh my God. I was like, this is not happening. मी आपली उबर रेग्युलर whatever उबर बुक करते. There is no way this is happening हो, हो. anyway. नाही हो. मग त्याला असं वाटलं की काय पण बाई अशी, काय त्यांना त्रास होतो. किती एक असतं तक्रारी ना त्यांचं. यांच्या. हां, असं एक असतं ना, एक चेहऱ्यावरती एक भाव असतो त्यांचा, की ते काहीतरी राजे असतात आणि आपण वी आर बीइंग टू डिफिकल्ट फॉर देम हो. वगैरे. आणि मग फायनली आय वाज लाईक दिस इज नॉट हॅपनिंग. नवीन गाडी बोलवा, नाहीतर मी बोलवते. ओन्ली 2 थिंग्स कॅन हॅपन. मग त्यांनी कसं तरी काहीतरी नाही, नाही, मग यांचा वेळ कसा गेला आणि हे कसं गेलं आणि ते सगळं ते त्यांचं असतं, राईट, एक रडगाणं. आणि मग व्हॉटएव्हर नवीन मोठी गाडी आली आणि बॅगा आणि अमित एकत्र एका गाडीत सगळे पोहोचले. लाइक लाइक प्लॅन बिफोर. अरे पण हे म्हणजे सिरियसली पुण्यातले किंवा काय भारतातले ओला उबर हे एक विषयच वेगळा आहे म्हणजे. हं, अशक्य आहे म्हणजे मला तर म्हणजे मी आणि रिक्षा ओला उबर हे सगळं ट्राय केलं ना पुण्यामध्ये तर एका ह्याच्यात मी घुसले आणि ओलामध्ये तर अगं मी बाहेरच पडले आत गेल्या गेल्या मी बाहेरच आले इतका परफ्यूम होता आतमध्ये की मला श्वासच घेता येत नव्हता तर त्याच्यावर हा माणूस म्हणतोय की लोक तक्रार करतात की तुमच्या गाडीत छान म्हणजे असं फ्रेश श्वास येत नाहीये म्हणलं अरे पण श्वास घेतला तर वास पण घेता येते जरा काही एक थोडा बॅलन्स वगैरे बघितला तर चालणार आहे थोडस म्हणजे अय्या अवघड एक होतं पण आणि येताना हां, अजून नाही एक नाही बोल किस्सा बोल असा की आम्ही पुण्याहून लोणावळ्याला जाणार होतो हा आणि उबर का ओला कुठलं तरी एक हा बुक केलं हा तिथे, ओके, जाण्यासाठी. हम्म त्यांनी हम्म एक्सेप्ट पण केलं. हम्म आणि मग आल्यावरती तो आम्हाला काय म्हणतोय की हां हां, मी तुम्हाला सोडेन लोणावळ्यात, हा पण मग तिकडनं येताना तुम्हाला काहीतरी सोय करायला लागेल. म्हटलं हां, म्हणजे
वी वर प्लॅनिंग टू स्टे देअर फॉर 2 days. सो वी हा फिगर्ड की हा तिथून परत ओला उबर वॉटेवर बरोबर. बुक करू आणि हम्म परत येऊ, हम्म राईट? हम्म. तर तुम्हाला नाही नाही तिकडे ओला उबर अलाउड नाहीये. म्हटलं म्हणजे? हा तो लोणावळ्यात, इन द हा. सिटी लोणावळा, ते जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत तिथले, हम्म. अपेरेंटली दे आर रिव्होल्टिंग अगेन्स्ट ओला उबर, ओ की अच्छा. हा. त्यांच्यामुळे त्यांचे वॉटेवर भाडी जातात बिझनेस करा whatever, हे right? होते, कमी होतंय. तर दे विल नॉट एक्सेप्ट युअर राईड फ्रॉम लोणावळा गोइंग आउट बिकॉज देर इज नो वे फॉर देम टू कम इन. आणि म्हणे ओ. कोणी विचारलं वाटेत तर सांगा की मी तुमचा ड्रायव्हर आहे म्हणून. द उबर गाईज टोल्ड अस. म्हटलं वन वे नको, वी नीड अ वे टू गेट आउट, राईट? कारण आम्ही टूर बुक म्हणजे काहीतरी वेगळी सोय करून ना तिकडे गेला तर तुमचं तुम्ही बघा म्हणजे. हा हा. ब्युटिफुल. असे यातला सगळ्यात म्हणजे अजून मला आठवलं तरी आम्ही चौघी जणी असे फ्लोअर्ड असतो, हे आठवलं तरी म्हणजे. तर आम्ही गोव्याला गेलो होतो 2-3 वर्षापूर्वी आणि आमच्या चौघींपैकी एक जण बँगलोरची आहे आणि आम्ही तिघी पुण्याच्या होतो. त्यामुळे आमची फ्लाईट नंतर होती, तिची आधी होती. तर म्हणून तिला आधी जायचं होतं आणि मधले ते गोव्याचे जे 2-3 दिवस होते तेव्हा आम्ही एक टॅक्सी अशी घेतली होती की जी आम्हाला इकडे इकडे फिरवेल वगैरे आणि एअरपोर्टला नेऊन सोडेल. तर ती निघाली बँगलोरला, आम्ही तिला बाय वगैरे केलं. तर तो ड्रायव्हर म्हणला, ऍक्च्युली ना आप तीनों भी यहाँ पे बैठिए. म्हणलं का बैठी आहे म्हणजे आम्हाला मला नाही जायचं एअरपोर्टवर. तर तो म्हणला ताकि ये होटल वालों को लगे कि हम लोग साइट सीइंग करने जा रहे हैं, नहीं तो वो मुझे फिर से चार्ज करेंगे वगैरे, असं काहीतरी त्याची एक स्वतंत्र स्टोरी होती. तर आम्ही म्हणलं ओके, आम्ही बसलो. आम्हाला वाटलं की तो थोडा नेईल आणि आणेल, तर तो नेईल म्हणजे तो नेतच राहिला आम्हाला. आणि अगं आम्हाला कळतच नव्हतं की आपण का आणि कुठे चाललोय हे कळत नव्हतं. तर ती जी चौथी होती जिला ऍक्च्युली एअरपोर्टला जायचं होतं, तर ती म्हणली की ती अशी एकदम सॉफ्ट स्पोकन आणि अशी सगळी आहे. तर ती म्हणत होती त्याला की आपको ना अभी इनको छोड़ना पडेगा वरना मुझे बहुत देर हो जाएगी वगैरे. तर त्याला झेपतच नव्हतं की हिला एअरपोर्टला जायला टाइम आहे, यांना नाही फिरवायला न्यायचं एअरपोर्टवर. आणि आम्हाला अजून आजच्या तागायात कळत नाही की त्याचा मुद्दा काय होता आम्हाला त्या गाडीत बसून नेण्याचा, एक पुढे 15 मिनिटं आणि मग परत त्याने आम्हाला सोडलं आणि परत तो तिला घेऊन गेला. अगं नाही आम्ही खूप त्याच्यावर असं चरित्रण केलं की त्याला असं करायचं असेल, त्याला तसं करायचं असेल, पण आम्हाला अजूनही कळलेलं नाहीये की मुद्दा काय होता त्याचा. अशक्य एक्सपिरियन्सेस आहेत सिरियसली. मज्जा. पण हे त्याच्यामुळे एकच झालं की आम्हाला एक हसायला कायमस्वरूपीचा एक म्हणजे आम्ही असं एकमेकींना आता म्हणतो की तुला सोडायला येऊ का गोव्याहून वगैरे एअरपोर्टवर, मग आम्ही लगेच सुरूच म्हणजे हसायला. काही म्हणजे दीज एक्सपिरियन्सेस काही होऊ शकतात. एक उबर इज अ होल, आय थिंक बुक लिहू शकतो त्याच्यावरती. अक्षरशः इतके अक्षरशः ओ माय गॉड एपिसोड्स होत राहतात. काही आहे. हो ना. आजची चिरीमिरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. फीडबॅक इज मच अप्रिशिएटेड. हो हो, पण चिरीमिरी आहे तरी काय? क्या है ये चिरीमिरी? अरे कोण सांगेल का मला काय आहे चिरीमिरी? सांगणार सांगणार. चिरीमिरी कम्युनिटी हा आहे गप्पांचा कट्टा. ॲज वी गो बाय द डे इतक्या गोष्टी घडत असतात, आपण कुठल्या तरी चिवड्यात असतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी विनोद लपलाय त्या रोजच्या घटनांमध्ये हे कळतही नाही, कारण आपण इतके त्याच्यामध्ये एन्ग्रॉस्ड असतो काहीतरी सॉल्व्ह करण्यामध्ये. चिरीमिरी कम्युनिटीवरचे व्हिडिओज बघून तुमचा दिवस हलका फुलका व्हावा हाच आमचा उद्देश आहे. आजचा आमचा एपिसोड बघून आणि बाकी एपिसोड बघून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठले किस्से आठवले तर ते नक्की शेअर करा. कॉमेंट्समध्ये आम्हाला वाचायला आवडतील आणि पुढच्या एपिसोडमध्ये शेअर करायलाही आवडतील. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्ही करालच, नाही तर तुम्हीच म्हणाल की चिरीमिरीचा नवीन एपिसोड आला, माझा मिस झाला बघ. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय. चिरीमिरी.